सुजात जातककथा। एकदा बोधिसत्व वाराणसीचा राजा होऊन धर्मन्यायाने राज्य करीत असे, परंतु त्याची आई खूपच रागीट होती। ती ज्याच्या त्याच्यावर संतापून शिव्याशाप देत असे। दुसरा एखादा असता तर राजाने त्याचा ताबडतोब निषेध केला असता, परंतु आपल्या आईचा निषेध करणे कठीण काम होते। एखादे वेळेस तिला असे वाटाव्याचे की मुलगा राज्यमदाने धुंद होऊन मातृभक्तीला आचवला आहे, परंतु एके दिवशी त्याला आईला उपदेश करण्याची एक उत्तम संधी सापडली। तो व त्याची आई उद्यानात फिरत असता की नामवाचा सुंदर पण कर्कश पक्षी मोठ्याने ओरडला। तेव्हा राजमाता म्हणाली, काय घाणेरडा पक्षी, याने माझ्या कांठळ्या बसवून टाकल्या, द्या याला येथून हाकून। राणीच्या तोंडातून हे शब्द खाली पडले तोच जवळच्या नोकरांनी त्या पक्षाला दगड मारून तेथून घालवून दिले। पुढे दुसऱ्या एका आंब्याच्या झाडावर बसून एक कोकिळा सुस्वर गायन करीत होती। ते ऐकून राणीचे चित्त अत्यंत प्रसन्न झाले आणि ती आपल्या मुलाला म्हणाली, काय रे, हा पक्षी तुला आवडतो की नाही? राजा म्हणाला, ऐक, हा पक्षी जरी कुरूप आहे तरी त्याच्या शब्दात माधुर्य असल्यामुळे तो सर्वांना आवडतो, परंतु घाशी आपण पाहिलेला पक्षी सुंदर होता खरा, पण त्याच्या कठोर शब्दामुळे तो आम्हाला आवडला नाही। यावरून आम्ही माणसांनी एक गोष्ट शिकण्यासारखी, ती ही की मधुर भाषणाने आपण कुरूप असलो तरी इतरांस प्रिय होतो आणि कुरूप भाषणाने सुरूप असलो तरी अप्रिय होतो। विशेषतः आपल्या सारख्या राजकुलांतील माणसाने गोड बोलण्याची खबरदारी घेतली पाहिजे। सामान्य माणसाने कटुशब्द वापरले तर त्याचे मित्र त्याला तेव्हाच ताळ्यावर आणू शकतात, परंतु राजकुलांतील माणसांना सर्व जण भीत असल्यामुळे त्यांचे अवगुण दाखवून न देऊ शकत नाहीत आणि या योगे आमच्या सारख्याच्या अंगी एखादा दुर्गुण शिरला म्हणजे तो अप्रतिहतपणे सारखा वाढत जातो। म्हणूनच आमचे दुर्गुण दुसरा दाखवून देईल याची वाट पाहता ते आपल्या आपण शोधून काढून सुधारले पाहिजेत। त्या दिवसापासून राणीने संतापण्याचे हळूहळू कमी करून काही काळाने ती खोड अजिबात सोडून दिली। दूत जातककथा। वाराणसीच्या ब्रह्मदत्त राजाचे जेवणावर अत्यंत प्रेम होते। तो नाना तऱ्हेच्या पक्वान्नांनी तृप्त होत नाही, तर ती पक्वान्ने सर्व लोकांसमोर खाण्यात त्याला मोठा आनंद वाटत असे। राजवाड्यासमोर मोठा मंडप उभारून त्यात एका मंचकावर बसून तो जेवित असे आणि त्याच वेळी अमात्य त्यांशी राज्यकारभारा संबंधाने संभाषण करीत असे। एके दिवशी एक ब्राह्मण राजा जेवाव्यास बसला असता धामवत पुढे गेला। राजाचे नोकर तलवार उगारून त्यास माराव्यास धामवले, परंतु मी दूत आहे असे तो मोठ्याने ओरडला। तेव्हा राजा म्हणाला, दूताला अभ्यदान असो, त्याला मारू नका। त्या काळी दूत म्हटला की त्याला राज्यसभेत शिरण्याची मोकळीक असे। तो ब्राह्मण धावत जाऊन राज्याच्या शेजारी बसला आणि तेथे दुसऱ्यास एका ताटात वाढून ठेवलेल्या पदार्थांवर ताव मारू लागला। दूत बुभुक्षित असावा असे वाटून राजाने त्याला आणखी पदार्थ वाढण्यास लावले। यथास्थित खाऊन तृप्त झाल्यावर त्याला राजा म्हणाला, आपण कोणत्या राजाकडून आलात आणि कोणत्या उद्देशाने आपल्या राजाने आपणास येथे पाठविले? ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी कोणत्याही राजाचा दूत नसून आपल्या प्रजाजनांपैकी एक गरीब ब्राह्मण आहे। तर मग घाशी तुम्ही दूत असे का ओरडला? या खोटेपणाबद्दल तुम्हाला कडक शिक्षा केली पाहिजे। ब्राह्मण म्हणाला, महाराज, मी खोटे बोललो नाही, मी माझ्या पोटाचा दूत आहे। क्षुधित पोटाने प्रेरणा केल्यामुळे मी आपणाजवळ आलो आहे आणि आपण पोटासाठी हा एवढा पसारा मांडला आहे, तेव्हा आपणाला पोटाची किंमत काय आहे हे माहीतच आहे। राजाला त्या ब्राह्मणाचे भाषण ऐकून आश्चर्य वाटले, परंतु थोडा वेळ विचार करून तो म्हणाला, भो ब्राह्मण, तू जे बोललास ते यथार्थ आहे। सर्व लोक पोटाचे दूत आहेतच, त्यात मी तर अगदीच हलक्या दर्जाचा आहे। काकी
केवळ पोटासाठी मी हा एवढा खटाटोप मांडला आहे आणि त्यातच मला आनंद होत आहे. या तुझ्या सुभाषिताने मला जागे केल्याबद्दल मी तुझ्या उदरदेवतेची सदैव तृप्ती होईल अशी व्यवस्था करून देतो, असे बोलून राजाने त्या ब्राह्मणाच्या पोटापाण्याची कायमची व्यवस्था करून दिली आणि तेव्हापासून जेवणाला अत्यंत महत्त्व देण्याचे सोडून दिले व तो प्रजाहितकारक झाला. भवतु सब्ब मंगल. साधू साधू साधू.